नमस्कार, नमस्कार, नमस्कार मित्रांनो. मी यशदीप हजारे स्वागत करतो तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये निफ्टी बँक निफ्टीच्या डेली ॲनालिसिस व्हिडिओमध्ये. कसा होतो तुमचा आजचा गुरुवारचा सेन्सेक्स एक्सपायरीचा ट्रेडिंगचा सेशन सर्वात अगोदर कमेंट करून सांगायचं आहे. मार्केट जर बघितलं तर मार्केटमध्ये अतिशय चांगल्या पद्धतीची प्राइस ॲक्शन बघायला मिळालेली होती. आता ज्यांना व्यवस्थित प्राइस ॲक्शनचं नॉलेज आहे, ज्यांना व्यवस्थित मार्केटचं एज्युकेशन आहे, त्यांना व्यवस्थित पद्धतीने प्राइस ॲक्शन समजलेले असणार आहे. आणि ज्यांना मार्केटचं नॉलेजही नाही आहे, प्राइस ॲक्शनचं नॉलेजही नाही आहे आणि अशा लोकांना नॉलेज घ्यायचंही नसतं, त्यांच्यासाठी अवघडच दिवस गेलेला असणार आहे. परंतु ओव्हरऑल जर बघितलं तर मार्केटमध्ये अतिशय सुरेख मोमेंटम होता आणि असं नाही की एकदम सडनली मोमेंटम होता. व्यवस्थित पद्धतीने मार्केटनी वेळ घेऊन प्राइस ॲक्शन क्रिएट करून लेवल ब्रेक करून मोमेंटम दाखवला. आणि जर तुम्ही कालचा व्हिडिओ जर बघितला असेल तर कालच्या व्हिडिओमध्ये आपण काही लेवल पण बघितल्या होत्या. मार्केटचा ओव्हरऑल ट्रेंड काय राहू शकतो हे देखील पाहिलं होतं. त्यामुळे प्रत्येक व्हिडिओ बघताना काळजीपूर्वक बघा. काय काय गोष्टी आहेत ज्या की लिहून ठेवायला पाहिजे त्या नक्की लिहून ठेवत जावा आवर्जून. ओके, कारण की प्रत्येक व्हिडिओमध्ये मी काही ना काही नवीन गोष्ट, काही ना काही प्राइस ॲक्शन रिलेटेड म्हणा, सायकोलॉजिकल रिलेटेड म्हणा किंवा तुमच्या माइंडसेट रिलेटेड ह्या गोष्टी प्रत्येक व्हिडिओमध्ये मी सांगण्याचा प्रयत्न करत असतो. त्यामुळे प्रत्येक व्हिडिओला काळजीपूर्वक नक्की बघत जावा. ओके, आता उद्या जर बघितलं तर उद्या शुक्रवार आहे. निफ्टी, बँक निफ्टी, सेन्सेक्समध्ये काय लेवल बनतात ते आपल्याला बघायचं आहे आणि अतिशय चांगला एक सेटअप, चांगला एक पॅटर्न आपल्याला चार्टवरती बघायला मिळतोय. ते देखील आपण एक्सप्लेन करणार आहोत. आणि ओव्हरऑल मार्केटचा उद्याचा ट्रेडिंगचा सेशन आहे, त्याची दिशा ओव्हरऑल काय राहू शकते, मार्केटमध्ये कोणत्या साईडला मोठा मोमेंटम बघायला मिळू शकतो, हे देखील आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ आवर्जून शेवटपर्यंत बघायचाच आहे. आणि व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तुमच्या मित्रांपर्यंत, मैत्रिणींपर्यंत नक्की शेअर करा. ओके, आणि व्हिडिओ नाही आवडला ना तर डिसलाईक केलं तरी काही हरकत नाही. आणि तुम्हाला काही क्वेश्चन पडतात आहे किंवा काही तुमचे क्वेश्चन असतील ते कमेंटमध्ये आवर्जून विचारा. आणि या व्हिडिओचा लाईकचा गोल आहे 500 लाईक, 1500 कमेंट. आय होप तुम्ही सगळं मित्रमंडळी कंप्लीट करसाल. येऊया चार्टवरती. तुमच्यासमोर जो चार्ट आहे तो निफ्टीचा 5 मिनिटाचा चार्ट ओपन आहे. आता प्राइस ॲक्शन मी आता इतकं तुम्हाला सांगितलं, इतकी स्तुती केली मी प्राइस ॲक्शनची, ती थोडीशी समजून घ्या. कालचा ट्रेडिंगचा सेशन जर बघितला तर काल काय केलं होतं, मार्केटने एक नेगेटिव्ह मोमेंटम दाखवला होता. मार्केटने एक नेगेटिव्ह मोमेंटम डे लोला क्लोजिंग होती. इंडिया विक्स जर बघितलं तर 13-14च्या आसपास आहे, 13 आणि 14. तर आपण वारंवार काय बघत आलो आहे, जेव्हा इंडिया विक्स 13-14च्या आसपास असतो ना तेव्हा निफ्टीचा ॲव्हरेजली मोमेंटम हा 160-180च्या आसपास असतो. आणि तो मोमेंटम निफ्टीने कालच्या दिवशी देऊन झाला होता. जर मार्केट गॅपडाऊन ओपन होत असेल तर मार्केटमध्ये ओपनिंगमध्ये काहीशी बुलिश मोमेंटम बघायला मिळू शकत होती. ओपनिंग झालं का गॅपडाऊन ओपन? गॅपडाऊन ओपन झालं. त्याच्यानंतर आला का बुलिश मोमेंटम? आला. आता बुलिश मोमेंटम आल्यानंतर मार्केटने जो गॅप होता तो गॅप फिल केला. तिकडनं जर बघितलं तर एक सुंदर ट्रेंड लाईन केली. ट्रेंड लाईनवरती हेड अँड शोल्डर पॅटर्न क्रिएट केला. आता इथे बघितलं तर मार्केटनी नो ट्रेडिंग झोनमध्ये एंट्री केली. नो ट्रेडिंग झोन आधी ब्रेक केला, त्याच्यानंतर पुलबॅक घेतला. पुलबॅक कुठे आला? 23,960 वरती. लेवल काल आपण पाहिली होती का? तर पाहिली होती. ओके, ट्रेंड लाईन होती का? तर ट्रेंड लाईन पण होत होती. त्याच्यानंतर पुलबॅक घेऊन मार्केटने लेवल ब्रेक केली. एक डाऊन साईड मुवमेंटम कुठपर्यंत आला? 23,800. काल बघितली का आपण ही 23,800ची लेवल? तुमच्या लक्षात आहे का? लक्षात असायला पाहिजे, तुम्ही जर काळजीपूर्वक व्हिडिओ बघितला असेल तर. आली का त्या लेवलपर्यंत? आला. त्याच्या खाली गेला का? नाही गेला. का नाही गेला? कारण की ही सपोर्ट लेवल आहे 23,800ची. किती महिन्याचा सपोर्ट याच्यावरती? जवळजवळ 4 ते 5 महिन्याचा सपोर्ट आहे. ते दाखवतोच मी आता तुम्हाला. ओके, त्याच्यानंतर जर बघितलं तर इकडनं काहीसा डब्ल्यू पॅटर्न करून या लेवलती मार्केटने क्लोजिंग केली. म्हणजे मल्टिपल चार्ट पॅटर्न, मल्टिपल पद्धतीने मार्केटचे जे प्राइस ॲक्शन आहेत ती आपल्याला बघायला मिळाली. आधी बुलिश साईडला जे की आपण बघितलं होतं, मार्केट बुलिश साईड गेलं. बुलिश साईडला थोडीशी ॲडव्हान्स लेवलची प्राइस ॲक्शन होती. तुम्हाला नसेल समजलं ठीक आहे. डाऊन साईडला जाताना मार्केटने लेवल तर ब्रेक केली. 23,900 हा एक सपोर्ट लेवल होता, तो ब्रेक केला. पुलबॅक घेतला. पुलबॅक नंतर मार्केटने लेवल ब्रेक केली, ट्रेंड लाईन ब्रेक झाली. ओके, त्याच्यानंतर इकडे जर बघितलं तर इकडे डबल बॉटम देखील बघायला मिळाला. 23,800 सपोर्ट होता का? तर 23,800 सपोर्ट होता.
आता मी रिपीट का सांगितलं, कारण की तुमच्या लक्षात राहावं म्हणून की प्राइस ॲक्शन कशा पद्धतीने लेवल टू लेवल होतीये, ह्या ज्या लेवल आहेत हे आपण कालच बघितलेलं आहे. असं नाही की मार्केट संपल्यानंतर मग आपण आलो इथे गप्पा मारायला, नाही. हे जे ॲनालिसिस आहे हे आपण तुम्ही जर कालचा व्हिडिओ काळजीपूर्वक बघितला असेल तर तुम्हाला समजेल. आणि मी तुम्हाला सांगत असतो की तुम्ही कोणाकडे शिकताय, कशा पद्धतीने त्याला नॉलेज आहे, तो स्वतः मार्केटमध्ये काम करतोय का नाही, हे थोडंसं समजून घ्यायचा प्रयत्न करत जावा. आता एखादा व्यक्ती जर काल परवा आपल्या चॅनलवरती आला असेल आणि त्याने जर कालचा ॲनालिसिस व्हिडिओ बघितला असेल तर त्याला काय वाटलं असेल? तर किती सुंदर पद्धतीने एक्सप्लेन केलं होतं आणि तशा पद्धतीने मार्केटने मोमेंटम द्यायचा प्रयत्न केला. ओके, तर ह्या थोड्याशा गोष्टी आहेत ज्या की समजायला पाहिजे तुम्हाला. आणि मी वारंवार हेच सांगत असतो की जर मार्केटमध्ये आपल्याला काम करायचं असेल तर मार्केटचा परिपूर्ण अभ्यास आपल्याजवळ पाहिजे. परिपूर्ण अभ्यास जर आपल्याजवळ नसेल तर कुठलीही कॅन्डल तुम्हाला ब्रेकआउट कॅन्डल वाटेल आणि कुठलीही रेड कॅन्डल तुम्हाला ब्रेकडाऊन कॅन्डल वाटेल, कारण की त्याच्यावरती तुमचा अभ्यास नाही आहे. आणि ज्यावेळेस तुमचा परिपूर्ण अभ्यास तयार होतो त्यावेळेस ज्यावेळेस तुम्ही चार्ट बघता ना त्याच वेळेस तुम्हाला गोष्टी थोड्याशा समजाव्या लागतात की इकडे काय होण्याची पॉसिबिलिटी आहे आणि मार्केटचं नेचर काय आहे, मार्केट कशा पद्धतीने चालतं, ह्या गोष्टी तुम्हाला मी वारंवार प्रत्येक व्हिडिओमधनं समजून सांगण्याचा प्रयत्न करत असतो. आणि तुम्हाला मी याचं उदाहरण देखील खूप वेळा दिलेलं आहे की एखादी व्यक्ती आपल्याला अनोळखी असते, त्यावेळेस आपल्याला त्याच्या सवयी माहीत नसतात, त्यावेळेस आपल्याला त्याचं नेचर माहिती नसतं. परंतु त्याच व्यक्तीबरोबर जर आपण महिना, 15 दिवस, 2 महिने जर स्पेंड केले तर तुम्हाला त्याच्या बऱ्यापैकी सवयी माहिती होतील. या माणसाला राग कधी येतो, ह्या माणसाचा मूड कधी ठीक असतो, ह्या माणसाचं डेली रुटीन काय आहे, हे कशामुळे तुम्हाला समजायला लागलं? बिकॉज तुम्ही त्या माणसाला ऑब्झर्वेशन करायला सुरुवात केली आणि तुमच्या बरोबर तुमच्या बरोबर तो माणूस राहिल्यामुळे तुम्हाला त्या गोष्टी समजाव्या लागल्या आणि त्याचं नेचर तुम्हाला समजलं. तर वारंवार मी सांगण्याचा हेच प्रयत्न करत असतो की हे जे इंडेक्स आहे ना तुम्ही वारंवार बघत जावा, त्याचं चार्ट रीडिंग करत जावा. आणि ज्यावेळेस प्रॅक्टिस करून 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 तुम्हाला मग याचं नेचर समजावं लागतं की बाबा ही जी मोमेंटम आली आहे, ओके, ही जी मोमेंटम आली, ही मोमेंटम आल्यानंतर इकडनं बाईंग साईडचा किंवा बुलिश साईड जाण्याची पॉसिबिलिटी खूप कमी झाली. परंतु आता एक मोमेंटम ऑलरेडी मार्केटने दिलेला आहे. आता आपण काय बघतो की इंडिया विक्स 13 आहे, म्हणजे निफ्टीची रेंज काय आहे 180 ते 160 200च्या आसपास. 1 लिटर पेट्रोलचं उदाहरण मी वारंवार तुम्हाला याच्यासाठीच देत असतो. आता काल जर बघितलं तर काल निफ्टीने किती मोमेंटम दिला होता टॉपपासून बॉटमपर्यंत? बघा 200 पॉईंटचा. मग आता 200 पॉईंटचा जर मोमेंटम ऑलरेडी दिलेला आहे आणि तो खाली ओपन होतोय निफ्टी, तर आणि हा सपोर्ट आहे, तर मार्केटनी 200 पॉईंटचा ऑलरेडी मोमेंटम दिलेला आहे, म्हणजे याचं पेट्रोल जी चालायची पद्धत होती ती आता पेट्रोलचं संपलेलं आहे. आणि डायरेक्ट गॅपडाऊन म्हणजे इकडे एक पुलबॅक आपल्याला बघायला मिळू शकतो, तो पुलबॅक पण दिला. आता पुलबॅक दिल्यानंतर निगेटिव्ह आहे, मार्केटनी स्विंग कधीही ब्रेक केलेला दिसत नाही रिसेंटली. तुम्हाला थोडंसं दाखवतो मी. ही जर प्रायजेक्शन बघाल तर या लेवलवरती कधी तुम्हाला स्विंग रिसेंटली ब्रेक केलेला दिसत नाही. मग हा स्विंग ब्रेक करण्याची पॉसिबिलिटी किती आहे? खूप कमी आहे. परंतु त्याचबरोबर जर बघितलं तर सपोर्ट ब्रेक करून झाल्यानंतर 23,800 एक टेक्निकल सपोर्ट आहे, त्या सपोर्टवरती जाण्याचा मार्केट प्रयत्न करू शकतं. आणि हाच सपोर्ट मी तुम्हाला 1 तासाच्या टाइम फ्रेमवरती परत घेऊन जातो. किती वेळा दाखवलेला आहे? जवळजवळ तुम्ही कंटाळले असतील, मी इतक्या वेळा दाखवलंय. एकदा इकडे, 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 एकदा इकडे. आता हे सगळे रेजिस्टन्स आहेत. जे सपोर्ट होता ते रेजिस्टन्सचं काम केलं, म्हणजे ती लेवल काम करते. परत इकडे आणि परत इकडे, आज इकडे. आणि आपण हे देखील बघितलं होतं की इतका स्पेस निफ्टीकडे शिल्लक आहे 23,800 पर्यंतचा. आता या लेवलवरती निफ्टी आहे, तर ज्याला बऱ्यापैकी प्राइस ॲक्शनचं नॉलेज आहे ना त्याच्या डोक्यात लगेच क्लिक झालं असणार आहे की इकडनं रिस्क टू रिवॉर्ड रेशो हा कोणत्या फेवरला जातोय. 1 सेकंद व्हिडिओ पॉज करा आणि रिस्क टू रिवॉर्ड रेशो हे तुम्ही कमेंटमध्ये आवर्जून सांगा. आणि खूप सुंदर, खूप सोप्या शब्दात मी सांगण्याचा प्रयत्न करत असतो. जर यापेक्षाही खूप चांगला व्यक्ती तुम्हाला शिकवणारा जर भेटला ना तर या चॅनलवरती पुन्हा कधीही येऊ नका. कारण की मी हेच सांगत असतो की ज्या व्यक्तीचं तुम्हाला शिकवलेलं समजतं ना त्या व्यक्तीला सोडायचं नाही. आता सोडायचं नाही म्हणजे काय की त्याच्याकडनं जितकं शिकता येईल ना तितकं शिकण्याचा प्रयत्न करा.
आणि ते आत्मसात करण्याचा प्रयत्न करा आणि त्याच्यावरती तुमचं अभ्यास सुरू करा. आणि जसजसं वेळ जाईल ना, त्यातनं तुम्हाला भरपूर गोष्टी आहेत, जे की तुमचे डोळे उघडल्यानंतर तुम्हाला समजतील, की बाबा आपण आधी मार्केटला कशा पद्धतीने ट्रीट करत होतो आणि मार्केटचं नॉलेज घेतल्यानंतर आपला मार्केट बघण्याचा दृष्टिकोन कशा पद्धतीने बदललेला आहे. आणि याचे खूप सारे कमेंट आहेत, खूप सारे मेसेज आहेत मला मित्रांचे. आणि ते मेसेज वाचून, बघून, त्यांच्यासोबत बोलून इतकं मनाला बरं वाटतं ना, की आपल्या ॲनालिसिस व्हिडिओमध्ये किंवा एज्युकेशनमुळे कोणाला तरी खूप चांगल्या पद्धतीने शिकायला मिळालेलं आहे. आणि शिकणं हे खूप खर्चिकच असायला पाहिजे असं नाही. ओके. त्यामुळे नेहमी लक्षात ठेवा, तुम्ही ज्या व्यक्तीकडून शिकताय, त्या व्यक्तीचं शिकवणं कसं आहे पहिलं मुळात समजून घ्या. तो व्यक्ती शिकवतोय तर तुम्हाला समजतंय का हे समजून घ्या. त्याची तळमळ तुमच्या बाबतीत शिकवण्याच्या कशी आहे ते समजून घ्या, की फक्त शिकवायचं म्हणून शिकवतोय, त्याचं काम भागवून घेतोय असं जर असेल तर त्याला रामराम नक्कीच ठोका. आणि त्याचबरोबर तो स्वतः त्या मार्केटमध्ये काम करतोय, नाही करतोय हे देखील तुम्हाला माहिती असायला पाहिजे. ओके. तर इतक्या पद्धतीने आपल्याला प्राइस ॲक्शन दाखवता येते आणि वारंवार मार्केट प्राइस ॲक्शन फॉलो करत असतं. आता कोणी खूप म्हणतात, की ही न्यूज होती, ती न्यूज होती, ती न्यूज होती. मला एक गोष्ट कळत नाहीये, तुम्ही खूप न्यूज फॉलो करत असाल, काही लोकं करायला पाहिजे, करायचं नाही असं म्हणत नाही. मीच तुम्हाला सांगत असतो, की पॉइंटेड चर्चा जो की किरण कदम सरांचा चॅनल आहे, तो खूप अतिशय सुंदर पद्धतीने न्यूज सांगतात. तर तुम्ही त्यांना फॉलो करत असाल तर मला आवर्जून सांगा आणि जे नसेल करत ना, ते आवर्जून फॉलो करा. पॉइंटेड चर्चा हा चॅनलचं नाव आहे. आवर्जून फॉलो करा. आता खूप लोकं सांगतात, की ही न्यूज आहे, ती न्यूज आहे. बरं मार्केटला काय काय म्हणजे मला समजत नाही, की मार्केटला हे इकडे आल्यावर न्यूज का पॉझिटिव्ह होते? मार्केट या लेव्हलचं आता न्यूज ज्याला न्यूजचं समज आहे ना, त्याचा गैरसमज थोडासा इकडनं दूरच करूया आपण. 23,800 या लेव्हलवरती आल्यावर न्यूज का पॉझिटिव्ह होतात? आता मी मी म्हणत नाही की इकडे न्यूज आहे किंवा काय, परंतु जे लोकं खूप न्यूज करत बसतात ना, ते प्राइस ॲक्शन आणि न्यूजमध्ये काय फरक आहे ना, हे तुम्हाला थोडक्यात मला सांगायचं आहे. प्राइस ॲक्शन ही आपल्या डोळ्यासमोर असते. मार्केट वरती जाते, खाली जाते, प्राइस कशी चेंज होती हे आपल्याला डोळ्यासमोर बघायला मिळतं. परंतु न्यूज कधी आली आहे, कधी पब्लिश झाली, कधी काय झालंय, न्यूजच्या मागचं खरं खोटं काय आहे, हे समजतपर्यंत आहे ना 3:30 वाजून गेलेले असतात. हे मला तुम्हाला सांगायचं आहे. परत ज्याला वाटतं ना, की न्यूजबाबत 23,800 वरतीच आल्यावर कसं काय पॉझिटिव्ह होते? न्यूजला काय दिसतं का मार्केट? न्यूज 300-800 वरती आल्यावरच का पॉझिटिव्ह होते? याचं जर उत्तर कोणाकडे असेल तर मला कमेंटमध्ये सांगा आणि मला जर त्याचं उत्तर योग्य वाटलं ना, तर आवर्जून मी त्याला सांगेल. त्याचं उद्या नाव घेईल वाटलंच तर व्हिडिओमध्ये. ओके. परंतु ती वाटली पाहिजे चांगली. आणि याचं उत्तर आवर्जून सांगा, की न्यूज 23,800 वरती आल्यावरच का पॉझिटिव्ह होते? हे न्यूजचं 23,800 वरती आल्यावर पॉझिटिव्ह होत नाही. न्यूज क्रिएट केले जातात. कशाच्यासाठी? चार्टसाठी. ओके. जेव्हा पण मार्केट इकडे येतं ना, तुम्हाला हा काय बघायला मिळतोय? हा एक मोठा सप्लाय झोन आहे. जे एस-एम-सी ओरडत बसतात ना फॅन्सी नावं घेऊन, त्यांना एकच सांगतो, की डिमांड आणि सप्लाय झोन फॉलो करायचा प्रयत्न करा. हे एस-एम-सीचे की आजकालचे जे नवीन टर्म्स आलेत ना, ह्या गोष्टी थोड्याशा बाजूला ठेवा. ओके. इकडे जर बघितलं तर इकडे डिमांड झोन आहे. ओके. डिमांड झोनवरनं मार्केट कंटिन्युअसली आपल्याला वरती जाताना दिसते. तर ह्या डिमांड झोन क्रिएट केले जातात. जे म्हणतो ना आपण बलाढ्य लोकं असतात ते. आणि त्याच्यासाठी काय करावं लागतं? त्याच्यासाठी न्यूज क्रिएट करावे लागतात. आणि मग तुम्हाला न्यूज बघायचंय का चार्ट बघायचंय हे तुम्ही आत्ताच ठरवा. न्यूज बघणं वाईट नाही, न्यूज बघणं चुकीचं नाही. परंतु जर तुम्ही काम करत असाल मार्केटमध्ये, तर जे आपल्या डोळ्याला दिसतंय त्याच्याच वरती आपला कॉन्फिडन्स पाहिजे. याने काय सांगितलं, त्याने काय सांगितलं, हा काय बोलला, तो काय बोलला, हे आपल्याला बरोबर का चूक याच्यासाठी पडताळणी करावी लागते. परंतु चार्टमध्ये आपल्याला समोर डोळ्याने दिसतं. याचा विचार नेहमी करत जावा. ओके. मी आता हे तुम्हाला इतकं का सांगतोय आणि तुम्ही म्हणता, की सर ठीक आहे, तुम्ही दरवेळेस व्हिडिओमध्ये सांगता. अशा पद्धतीचं नॉलेज येण्यासाठी खूप वेळ लागतो. 15 वर्ष
प्रायझॅक्शनचा अभ्यास केल्यानंतर मी ह्या गोष्टी तुमच्यासोबत शेअर करतो, ह्या गोष्टी तुम्हाला एक्सप्लेन करतो. आणि तुम्ही जर 15 दिवसामध्ये जर तुम्हाला प्रायझॅक्शन येईन असं तुमचा जर विचार असेल ना, हां, थोडासा वेळ कमी लागू शकतो, कारण की मी सेल्फ लर्निंग करत होतो. सेल्फ लर्निंगमध्ये वेळ खूप जास्त लागतो आणि कुठली गोष्ट बरोबर, कुठली गोष्ट चुकीची याच्यामध्ये वेळ खूप जातो. साधारण 1 ते 1.5 वर्ष, 1 ते साधारण 2 वर्ष म्हणलं तरी चालेल. 2 वर्ष इंडिकेटर कशा पद्धतीने काम करतात, कोणतं इंडिकेटर कशा पद्धतीने चालतंय ह्याच्यातच गेलेलं आहे. आणि मला जर आजच्या घडीला जर विचारलं ना, तर हे 2 वर्ष मी फुकट घालवलेत असं मला वाटेल. त्याच्यातनं शिकायला तर काहीच मिळालं नाही, परंतु 2 वर्ष फुकट घालवले. जी पण काय स्टडी केली ती वायाला गेली. आणि त्याच्यानंतर जेव्हा प्रायझॅक्शनवरती जर आपण विचार करायला लागलो ना, त्यावेळेस कळलं की बाबा प्रायझॅक्शन ही प्रत्येक क्षणाला आपल्याला दिसते, परंतु इंडिकेटर हे लॅगिंग असतात. लॅगिंग म्हणजे काय, की मोमेंटम निघून गेल्यावरती. थोडक्यात जर उदाहरण सांगायचं झालं तर तुम्हाला एका ठिकाणावरनं दुसऱ्या ठिकाणी जायचं आहे. ओके, उदाहरण नीट समजून घ्या. आणि हे एक एअरपोर्ट आहे, तुम्हाला फ्लाईटने जायचं आहे ह्या ठिकाणाहून त्या ठिकाणी, आणि तुम्हाला इथं यायचं आहे त्यावेळेस. फॉर एक्झाम्पल 9:15ची आपली फ्लाईट आहे, त्यावेळेस जायचं. आणि इंडिकेटर अलाराम काय करणार, तुम्हाला 9:15 तुमच्या मोबाईलमध्ये लावून देणार. आणि इंडिकेटर काय काम करतं माहिती आहे, की फ्लाईट उडाल्यानंतर तुम्हाला आकाशात दिसणार आहे इथे, आणि मग तुम्ही इथून बघा फ्लाईट, म्हणजे गाडी निघून गेली त्याच्यानंतर आपल्याला कळतं. तसंच इंडिकेटरचं काम आहे. मोमेंटम आल्यानंतर, अर्ध्यात गेल्यानंतर इंडिकेटर जे काय तुम्ही वापरत असताना ते काहीसे तिकडे बघायला मिळेल तुम्हाला. मग ह्या फ्लाईटमध्ये कसं बसायचं याचं देखील उत्तर मला तुम्ही सांगा. कारण की खूप लोक कमेंट करत असतात की सर तुम्ही कोणतं इंडिकेटर वापरता. आणि हा क्वेश्चन ज्यावेळेस मला येतो ना, किंवा ही कमेंट मला येते ना, त्यावेळेस मला समजतं की हा माणूस आपल्या चॅनलवरती नवीन आहे. कारण की जे लोक आधीपासून फॉलो करतात त्यांना माहिती, इंडिकेटर म्हणजे हे धावत्या ट्रेनच्या मागे पळणे, उडालेल्या विमानामध्ये उडी मारून पळण्याचा प्रयत्न करणे, ह्याच काही कन्सेप्ट आहे त्याच्यामध्ये. त्यामुळे ही उदाहरणं तुमच्या आवर्जून डोक्यात बसतील. ओके, आणि हे जे सगळं जे नॉलेज आहे ना, प्राइज ॲक्शनचे जे संपूर्ण नॉलेज आहे ना, हे मी आपल्या प्राइज ॲक्शन आणि सेटअप ट्रेडिंगच्या कोर्समध्ये मन लावून शिकवलेलं आहे. मन लावून, की खरोखर इच्छा आहे की हे बघून लोकांनी शिकावं, ह्या इच्छेने बनवलेलं आहे. काही पण द्यायचं म्हणून बनवलेलं नाही. आणि आता फक्त प्राइज ॲक्शनच येते म्हणून होतं का? नाही. प्राइज ॲक्शन सोबत आपल्याला मार्केटचे मॅनेजमेंट काय आहे ते पाहिजे, मार्केटचे रूल माहिती असायला पाहिजे. आता मॅनेजमेंट कशासाठी लागतं, की एखादी मोमेंटम हा खूप मोठा येणार असेल आणि तुम्ही जर इथे बसला आणि इथेच उतरले आणि तो मोमेंटम इथपर्यंत गेला, तर काय वाटतं? खूप लोकांना याचा एक्सपिरियन्स असणार आहे. परंतु ज्यावेळेस तुम्ही मॅनेजमेंट गोष्टी शिकताना, की बाबा रिस्क मॅनेजमेंट काय आहे, ट्रेड मॅनेजमेंट काय आहे, पोझिशन सायझिंग काय आहे, ट्रेड मॅनेजमेंट प्रत्येक सेटअपनुसार कशा पद्धतीने करायला पाहिजे, ओके, रिस्क टू रिवॉर्डच्या हिशोबाने आपली पोझिशन सायझिंग काय पाहिजे आहे, ओके, अशा भरपूर गोष्टी आपण मॅनेजमेंटमध्ये शिकवलेल्या आहेत. आणि ह्या ज्यावेळेस गोष्टी येतात ना, त्यावेळेस तुमचं प्राइज ॲक्शन तर आता असं कन्सिडर करून चाललं की तुम्हाला चांगल्या पद्धतीने येते प्राइज ॲक्शन हे. ओके, आता जर बघितलं तर ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत ना, म्हणजे प्राइज ॲक्शनपासून तर मॅनेजमेंटपर्यंत आणि मॅनेजमेंटपासून तर सायकोलॉजीपर्यंत, ह्या संपूर्ण गोष्टी आपण आपल्या प्राइज ॲक्शन सेटअपच्या कोर्समध्ये डिटेल्समध्ये समजावून सांगितलेल्या आहे. आता ज्या ज्या मित्रांनी कोर्स जॉईन केलेला आहे त्यांचा तुमचा एक्सपिरियन्स तुम्ही कमेंटमध्ये आवर्जून सांगू शकता. आणि ज्या मित्रांना जॉईन करायचं आहे त्याच्यासाठी लिंक जी आहे ती व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, पिन कमेंटमध्ये देखील दिलेली आहे. तसेच तुम्ही जर टेलिग्रामला जॉईन केलं असेल तर टेलिग्राममध्ये देखील प्राइज ॲक्शन आणि सेटअप करूनची लिंक आहे. टेलिग्रामची लिंक देखील व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. ओके, आता खूप लोक नवीन असतात, त्यांना ना डिस्क्रिप्शन समजत ना पिन कमेंट समजत, त्यामुळे थोडंसं इकडे बघा. हा आपला चॅनल आहे. रिसेंटली कुठल्या पण व्हिडिओवरती तुम्ही जाऊन क्लिक केलं, कुठल्या पण व्हिडिओवरती रिसेंटली, तुम्हाला आपला चॅनलचा व्हिडिओ ओपन होईल. व्हिडिओमध्ये ओपन केलं, आता हा मी डेस्कटॉपवर करतो त्यामुळे अशा पद्धतीने दिसेल. तुम्ही फोनमध्ये करत असाल किंवा लॅपटॉपमध्ये करत असाल किंवा टॅबमध्ये करत असाल तर हे मोरचं ऑप्शन तुम्हाला दिसेल. मोरवरती तुम्ही गेला आणि इकडे जर बघितलं तर तुम्हाला इकडे काय बघायला मिळते,
प्राइस ॲक्शन आणि सेटअप ट्रेडिंगचा कोर्स. त्याची लिंक जर बघितलं ती या लेवलती आहे. आता लोकांमध्ये हा एक गैरसमज आहे, तो एक समजून घ्या, की लोकांनी खूप याच्या आधी कोणाकोणाकडे शिकले असतील, प्राइस ॲक्शन म्हणा किंवा मार्केट रिलेटेड कोर्स केले असतील. आता त्यातनं त्यांना काही गोष्टी समजल्या, काही गोष्टी नाही समजल्या, त्यांचा तो अनुभव आहे. ओके, त्यामुळे लोकं कोर्स म्हणलं की काय वाटतं, की निगेटिव्हपणा वाटतो त्यांना, की प्रत्येकजण हेच करतो. परंतु काय असतं, की सगळेच लोकं तसे नसतात. जो माझा एक्सपिरियन्स आहे, तो संपूर्ण एक्सपिरियन्स मी प्राइस ॲक्शन आणि सेटअप ट्रेडिंगच्या कोर्समध्ये सांगितलेला आहे आणि ते सांगण्याचा उद्देश फक्त हेच आहे, की जे मला येतंय, जे मला समजतंय आणि ज्या पद्धतीने प्राइस ॲक्शन आहे, सेटअप आहेत किंवा रिस्क मॅनेजमेंट आहे, पोझिशन सायझिंग आहे, ओके, आणि त्यासोबत सायकोलॉजी, ह्या गोष्टी मी तुम्हाला कशा व्यवस्थित पद्धतीने समजता येतील, या पद्धतीने शिकवलेल्या आहेत. त्यामुळे माझा कुठलाही फोर्स नाही. ज्याला खरोखर शिकण्याची इच्छा आहे, आवर्जून जॉईन करू शकता. तर जॉईन कसं करायचं आहे, याच्यावरती जर क्लिक केलं तुम्ही, तर अशा पद्धतीचं पेज ओपन होईल. ओके, आणि अशा पद्धतीचं लर्निंग ॲडव्हान्स प्राइस ॲक्शन आणि सेटअप. ओके, इथे फक्त प्राइस ॲक्शन सेटअप लिहिलं, पण त्यासोबत भरपूर काही गोष्टी आहे. यावरती जाऊन जर तुम्ही क्लिक केलं, ओके, तर तुम्ही इकडनं जॉईन करू शकता. ज्यावेळेस तुम्ही जॉईन होसाल, त्यावेळेस तुमच्या मेल आय डीवरती कोर्सचा ॲक्सेसचा मेल होतो. तिथून तुम्ही कोर्स लगेच जॉईन करू शकता. इथं जॉईन केलं तुम्ही, लगेच तुम्हाला मेल येणार. ओके, आता यामध्ये काय काय आहे, तर यामध्ये आहे 19 लेसन आहेत. ओके, त्यामधले काही प्राइस ॲक्शनचे आहेत, त्यामधले काही रिस्क मॅनेजमेंट, पोझिशन सायझिंग यांचे आहेत, त्यामध्ये काही सायकोलॉजी आहे, मार्केट नेचरचे आहेत, त्यामध्ये काही स्ट्रॅटर्जी आहेत. ओके, तर असेच बनवून संपूर्ण हे 19 लेसन आहेत. आता तुम्हाला 19 लेसन हे कमी वाटतील. काही काही लोक असतात की हे खूप कमी लेसन आहेत, परंतु प्रत्येक लेसन जर बघितलं तर 30-35 मिनिटाच्या पुढे आहे, एखादा 2 सोडला तर. परंतु काही काही लेसन हे 1-1 तासाचे देखील आहेत. ओके, आणि टाईम किती मोठा आहे किंवा किती लेसन दिलेले आहेत हे बघण्यापेक्षा क्वालिटी त्या लेसनमध्ये कशा पद्धतीने शिकवलं गेलेलं आहे हे समजून घेणं गरजेचं आहे. आणि ज्या मित्रांनी ऑलरेडी कोर्स केलेला आहे त्यांना हे कळलेलं असणार आहे. ओके, बरं, आता हे किती वेळ पाहू शकतो आपण? 12 महिने, म्हणजे 1 वर्षभर 12 महिने तुम्ही मल्टिपल टाईम पाहू शकता. आणि माझं असं म्हणणं असं की हे जे लेसन आहेत ना, हे मल्टिपल टाईम बघणं गरजेचं आहे. जसं की आज मार्केटनी एक अशा पद्धतीने प्राइस ॲक्शन तयार केली होती. आता ही प्राइस ॲक्शन आपण कुठे शिकलेलं आहे, कुठल्याच लेसनमध्ये शिकलेलं आहे, ते जाऊन परत एकदा बघायला पाहिजे, त्याच्यावरती अभ्यास करायला पाहिजे, त्याच्यावरती प्रॅक्टिस करायला पाहिजे. कारण की हे जे पूर्ण आहे ना, हे जितकी तुम्ही प्रॅक्टिस करसान, जितकं तुम्ही स्किल डेव्हलप करसान आणि स्टेप बाय स्टेप वाढवत जासान स्वतःचं स्किल, तेव्हा तुम्हाला आणखी चांगल्या पद्धतीने मार्केट समजायला सुरुवात होईल. आणि हेच मला तुम्हाला सांगायचं आहे. ओके, काय आहे कोर्स आहे हा पूर्णतः आपल्या भाषेमध्ये आहे, म्हणजे मराठीमध्ये आहे. आता काही लोक आहेत जे नॉन मराठी आहेत, बघा, जे काही लोक आहेत जे नॉन मराठी आहे, परंतु त्यांना समजलं की बाबा यातनं काहीतरी आपल्याला शिकायला मिळू शकतं. कोर्स आहे तो मराठी आहे. जे नॉन मराठी आहेत पण त्यांना मराठी जमते चांगली, तर ते जॉईन करू शकता. बाकी जे आपले मित्रमंडळ आहेत ते जॉईन करू शकता. ओके, आता सिलेबस काय काय आहे, तर हे आहे सिलेबस. थोडंसं इकडे समजून घ्या. आणि हे आहे 19वा व्हिडिओ इथपर्यंत. याच्यामध्ये तुमचे काही डाऊट असतील ते तुम्ही विचारू शकता. कस्टमर सपोर्टमध्ये दिलेलं आहे सगळं, तिथं तुम्ही विचारू शकता. बरं, हे लक्षात ठेवा, ज्यावेळेस तुम्ही जॉईन करसाल त्याच वेळेस लगेच तुम्हाला तुमच्या मेल आय डीवरती कोर्सचा ॲक्सेस येईल. जो की तुम्ही जॉईन करताना जो मेल आय डी टाकसाल त्या मेलवरती तुम्हाला लगेच इन्स्टंट ॲक्सेस मिळून जाईल, तिकडनं तुम्ही पाहू शकता. ओके, खूप सुंदर पद्धतीने शिकवण्याचा प्रयत्न केलेला आहे. प्रत्येकाने बघायची अशी माझी इच्छा आहे, परंतु आता बघायचं नाही बघायचं तो तुमचा प्रश्न आहे. आणि अजून एक गोष्ट, ठीक आहे, चला. आणि ज्यांना न्यूज फॉलो करायचे आहेत ना, पॉइंटेड चर्चा लक्षात ठेवा नाव. चला येऊया चार्टकडे. 1 तासाच्या टाईम फ्रेमवरती आहे चार्ट. एकदा तुम्हाला सगळं असं करून जर दाखवला तर तुम्हाला इकडे समजून येईल की या लेवलवरती निफ्टीचा 5 मिनिटाचा चार्ट नाही, हा 1 तासाचा आहे, लक्षात ठेवा. कारण की रेग्युलर थोडं 5 मिनिट 1 तासाचा चार्ट आहे. व्हिडिओ मला माहिती आहे मोठा होणार आहे, मोठा होऊ द्या. कारण की काय आहे की खूप साऱ्या सांगायच्या गोष्टी असतात, त्या सांगू द्या मला. 23,800 खूप दिवसापासूनचा निफ्टीचा सपोर्ट आहे.
ओके, इकडे पण बघितलं तरी सपोर्ट आहे तोच. आता मी चार्ट परत थोडासा आणखी इकडे घेतो आणि इकडे जर बघितलं तरी 23,800 वारंवार सपोर्ट आहे. ही जर लेवल बघितली तर ही साधारण एप्रिल महिन्यात लेवल आहे, एप्रिल. आणि आत्ता ऑलमोस्ट जुलै संपलेला आहे, म्हणजे ऑगस्टची सुरुवात होती आता. म्हणजे एप्रिल ते ऑगस्ट, एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट, जवळजवळ 4 ते 4.5 महिन्याचा ही जी लेवल आहे. एकदा ब्रेक झाली होती, ब्रेक झाली असं नाही, एकदा ब्रेक झाली त्याच्यानंतर परत ब्रेकआउट दिला या लेवलपासून 24,600 पासून परत त्याने रिजेक्शन घेतले. ओके, इकडे जर बघितलं तर 24,600 पासून परत रिजेक्शन घेतले. 2 लेवल तुम्हाला मार्क करून दाखवतोच, म्हणजे कळण की आपल्यापेक्षा मार्केट किती स्वतःला डिसिप्लिनमध्ये ठेवतं ते समजून येईल तुम्हाला. ओके, इकडनं बरं. आता पॉसिबिलिटी काय आहे प्रायजेक्शननुसार, या लेवलची सपोर्ट आहे 23,870ची क्लोजिंग आहे. या लेवलवरनं मार्केटने मल्टिपल टाइम बुलिश मोमेंटम दिलेला आहे. कुठलेही या लेवलच्या आसपास इंट्राडेमध्ये 5 मिनिट टाइम फ्रेमवरती बघूया आपण, जर काही बुलिश प्रायजेक्शन होत असेल, ओके, तर मार्केटमध्ये एक बुलिश मोमेंटम येण्याची पॉसिबिलिटी ही हायर साईड आहे. म्हणजे ओव्हरऑल जो आपण विचार करतो ना की मार्केटचा ट्रेंड काय राहू शकतो, तो ट्रेंड काहीसा बुलिश आपल्याला राहताना दिसू शकतो. ओके, जे काही रिसेंटली रेजिस्टन्स आहेत तिथपर्यंत ते आपण 5 मिनिटाच्या टाइम फ्रेमवरती बघूयात. ओके, इकडे जर बघितलं तर इकडे आता एक ट्रेंड लाईन तुम्हाला दिसायला लागली असं अशा पद्धतीने, आणि ही ट्रेंड लाईन तर दिसतेच आहे. म्हणजे इकडनं रिजेक्शन घेतलं, इथं आला, इथनं रिजेक्शन घेतलं, इथं आला, इथनं रिजेक्शन घेतलं, इथं आला, इथनं रिजेक्शन घेतलं, इथे येऊन मार्केटने एक सपोर्ट तयार केला आहे. मल्टिपल टाइम रिजेक्शन टॉपपासनं परत परत आलेला आहे, सेलिंग मोमेंटममध्ये आहे. आता BOS म्हणजे ब्रेक ऑफ स्ट्रक्चर, मार्केट इथं आपल्याला एक स्ट्रक्चर ब्रेक करताना दिसते. आणि एक गोष्ट समजून घ्या की मार्केटने कधीही जो स्विंग तयार केला आहे ना, तो स्विंग ब्रेक केलेला नाही रिसेंटली. ओके, आणि या लेवलवरती एक स्विंग आपल्याला बघायला मिळते टेक्निकली जर बघितलं तर या लेवलच्या वरती जर स्विंग ब्रेक करत असेल ना, तर याच्यामध्ये बुलिश मोमेंटम येण्याची पॉसिबिलिटी ही हायर साईड आहे. आणि हा बुलिश मोमेंटम जसा इकडे काहीसा स्लो होता, इकडे काहीसा स्लो होता, जो स्लो असतो ना तशा पद्धतीने नसून थोडासा फास्ट राहताना दिसू शकतो. का तर 23,800 एक मल्टिपल सपोर्ट आहे, आणि त्यावरनं जर मार्केट जर रिव्हर्सल देत असेल तर तो फास्ट जाताना दिसू शकतो. ओके, मग त्यासाठी लेवल काय बनतं ते थोडं समजून घ्या. सगळे लेवल रिमूव्ह करूया. कोणाला जर खूप स्लो वाटत असेल ना, तर 1.5x वरती देखील तुम्ही थोडासा फास्टवरती व्हिडिओ पाहू शकता, परंतु व्हिडिओ स्लोमध्ये बघण्यातच मजा आहे. आता एक राऊंड लेवल आहे, तर ते राऊंड लेवललाच मार्क करूया. आणि लक्षात ठेवा, हा काही एंटरटेनमेंटचा व्हिडिओ नाही किंवा तुम्हाला काय हसायला येणार किंवा सॉर्ट ऑफ फनी व्हिडिओ नाही. हा टेक्निकल चार्ट ॲनालिसिस आहे, त्याच्यामुळे इथे कंटाळवाणं वाटू शकतं. ओके, आणि ज्याला कंटाळवाणं वाटते ना, त्यांनी मार्केटमध्ये काम नाही केलं तरी चालेल. कारण की ज्याला इंटरेस्टच नाही आहे, तर त्याला ते विदाऊट इंटरेस्टवालं काम करणं करणं हे इनलॉजिकल आहे. तर ह्या गोष्टी तुम्ही समजून घ्या. ओके, फर्स्ट लेवल जर बघितलं तर या लेवलची एक स्विंग आहे. त्याच्यानंतर जर बघितलं तर आजचा इंट्राडे आहे 24,000च्या आसपास आपल्याला बघायला मिळतो, पण थोडंसं इकडून रिजेक्शन घेतलं होतं. ह्या 2 लेवल, आणखी एक लेवल आपल्याला बघायला मिळू शकते 24,020ची, कारण की जर ब्रेकआउट आला तर हा थोडासा मोठा राहू शकतो. ओके, म्हणजे ही जी प्रायजेक्शन आहे उद्या कन्सोलिडेशनमध्ये गेला तर मग हा सोमवारच्या दिवशी म्हणजे थोडंसं तर तिकडे बुलिश मोमेंटम आपल्याला बघायला मिळू शकतो. 1 तासाच्या टाइम फ्रेमवरती जाऊया. आता इकडे ही जी गॅप पेंडिंग आहे ना, ही गॅप फिलिंग केलेली नाही आहे मार्केटने. जेव्हा या लेवलवरनं गॅप मार्केटने मोमेंटम दिला होता ना, ही लेवल इथपर्यंत आल्यानंतर मार्केटने हा गॅप फिल केलेला नाही. आणि जर व्यवस्थित बघितलं आपण तर साधारण 150 मोजूयाचं 1 मिनिट, 170 ते 175 पॉईंटचा गॅप आहे. ओके, तर त्याच्यामध्ये टेक्निकल सपोर्ट काय बनतं ते थोडं समजून घेऊया.
टेक्निकल म्हणजे काय, ते चार्टवरती अगोदर बनलेले आहेत. ओके. तर इकडे काय बघायला मिळतंय की डाऊन साईडच्या दोनच लेवल आहेत, पण ते थोडे मोठे मोठे आहेत. तर त्याला थोडं आपण ऍडजस्ट करून 1 तासाचा टाइम फ्रेम होतो, 5 मिनिटावरती होईल. ओके, तर अशा काही लेवल बनतात ते. आता इकडे एक क्वेश्चन पडायला पाहिजे की सर इकडनं प्राइस ॲक्शन बुलिश दिसते, पण लेवल छोट्या छोट्या आहेत. बुलिश आहे, लेवल पण आपण इकडे मार्क केलेलं आहे, परंतु या इकडे जाताना मार्केटने काय केले, पुलबॅक घेतलेले. मार्केट या लेवलती कन्सोलिडेशन, छोटं पुलबॅक, कन्सोलिडेशन, छोटं पुलबॅक असे करत करत रेजिस्टन्स घेतलेले आहेत. त्यामुळे बुलिश साईडला जाताना हे रेजिस्टन्स आपल्याला पाहणे गरजेचे आहे. मग इकडनं आता डबल बॉटम तर झालेलंच आहे, इकडे एक रेंज पण झालेली आहे. तर काहीचं कन्सोलिडेशन करून जर लेवल ब्रेक होत असेल तर एक बुलिश मोमेंटम आपल्या इकडे बघायला मिळू शकतो. बरं, बुलिश मोमेंटम मिळतोय आणि ह्या गोष्टी, तर प्रत्येक जी काही लेवल आहे आपण बघितली इकडे 23,800 आणि 23,900, म्हणजे 100 पॉईंटची एक नो ट्रेडिंगची रेंज आहे, ती लेवल आपण इकडे मार्क केली आहे. आणि प्रत्येक लेवलवरती इकडे काही रेजिस्टन्स किंवा काही सपोर्ट आपल्याला बघायला मिळतात. पण नेहमी लक्षात ठेवा, कुठलाही सेटअप बनत असेल ना, तर त्या सेटअप ब्रेकआउट असो किंवा ब्रेकडाऊन असो, त्यावेळेस आपल्याला आपली पोझिशन सायझिंग, आपलं कॅपिटलनुसार आपली लॉट साईज, ओके, ह्या गोष्टी माहिती असणं गरजेचं आहे. रँडमली तर कुठलंही काम करायला नाही पाहिजे आणि केलं जात नाही. ओके, ते सगळं रूल बेस पाहिजे. एक सिस्टमॅटिक पद्धतीने तुम्ही काम करायला पाहिजे आणि तेव्हा तुमचं माइंड कुठं स्टेबल राहणार आहे, तेव्हा तुमचं माइंड कुठं म्हणजे व्यवस्थित कॉन्सन्ट्रेशन करू शकतो. ओके, तर त्या थोड्या गोष्टी समजून घेतल्या पाहिजे. ज्यावेळेस तुम्ही मार्केटमध्ये थांबायला शिकता, ज्यावेळेस तुमच्याकडे पेशन्स तयार होतात ना, त्यावेळेस तुम्ही 2-3 स्टेप वरती आलेला असता. ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवा. आता इकडनं ब्रेकआउट जर आला तर फर्स्ट लेवल 23,950, सेकंड लेवल 23,989 आणि थर्ड लेवल 24,020च्या आसपास आहे. या काही लेवल आपल्याला बघायला मिळतात. गॅप अप जर ओपन होत असेल तर परत मग हा कन्फ्युजन करणारा आणि कन्सोलिडेशन करण्याचा सिनारो बनतोय. त्यामुळे गॅप अपवरती थोडंसं बघा, प्राइस ॲक्शन काय बनते, टाईम थोडासा जाऊ द्या. ओके, डाऊन साईडला जर बघितलं तर डाऊन साईडला खूप मल्टिपल टाईमचा सपोर्ट आहे. हा सपोर्ट ब्रेक होत असेल तर थोडंसं आश्चर्य वाटायला लागू शकतं. ओके, त्यामुळे डाऊन साईडला जर लेवल ब्रेक होत असेल, तिकडे आपल्याला रिस्क मॅनेजमेंट, पोझिशन सायझिंग, ओके, ट्रेड मॅनेजमेंट, ह्या सगळे जे आपल्याकडे ह्या म्हणतो ना आपण की हे गोष्टी आपल्याला माहिती असायला पाहिजे. तर ह्या गोष्टी तुमच्या लक्षात असणं गरजेचं आहे. लेवल काय आहे, 23,750, 23,700 आणि 23,650. तर कसं असतं की 4 ते 5 महिन्यात सपोर्ट आहे, ठीक आहे, परंतु असं नाही ना की सपोर्ट ब्रेकच करू शकत नाही. पॉसिबिलिटी ठीक आहे, बुलिश साईडची आहे किंवा सपोर्ट ब्रेक करण्याची कमी आहे, परंतु मार्केटला नेहमी न्यूट्रल नजरेने बघणं गरजेचं आहे. तुम्ही जर आता विचार करून गेल की नाही आता बुलिश प्राइस ॲक्शन झाली वरती जाईल, बुलिश प्राइस ॲक्शन झाली वरती जाईल, परंतु मार्केटने थोडं जर सरप्राईज केलं आपल्याला आणि मार्केट जर खाली आलं, तर ह्या खालच्या मोमेंटमसाठी तुमचा माइंड तयार आहे का? का तुमचा माइंड मग डिफॉल्ट मोडवरती गेलाय की बुलिशच जाईल म्हणून? त्यामुळे नेहमी व्ह्यू तुमचा असू द्या, परंतु नेहमी मार्केटचा विचार न्यूट्रल पद्धतीने करणं गरजेचं आहे. ओके, तर या काही लेवल आपल्याला डाऊन साईडला बघायला मिळतात. गॅप डाऊन जर ओपन होत असेल तर परत तेच की मार्केट या लेवलपासून निगेटिव्ह झाले, गॅप डाऊन ओपन होत असेल तर काहीसा ओपनिंगमध्ये बुलिश मोमेंटम बघायला मिळू शकतो, जो की अशा पद्धतीचा. आणि त्याच्यानंतर मग नो ट्रेडिंग झोनमध्ये आलो काय प्राइस ॲक्शन बनते ते बघता येईल. ओके, आय होप तुम्हाला निफ्टीचा व्यवस्थित पद्धतीने चार्ट समजला असेल. आता फक्त चार्टच नाही तर खूप काही गोष्टी मी तुम्हाला इकडे सांगितलेल्या आहेत. एका मित्राची खूप चांगली कमेंट होती की सर तुम्ही मार्केट खूप चांगल्या पद्धतीने शिकवता, तुमचं नॉलेज खूप चांगल्या पद्धतीने आहे, परंतु तुम्हाला मार्केटिंग जमत नाही. तर मला क्वेश्चन पडला होता, मी त्याला विचारलं की काय नाही जमत आहे की मग कशाबद्दल तुम्ही असं बोलताय, की तुम्ही बऱ्याचशा गोष्टी असतात ना की ज्या खूप इंटरेस्टिंग गोष्टी असतात त्या तुम्ही नॉर्मली व्हिडिओमध्ये सांगून टाकता. ओके, तर विचार करा की इतक्या ॲडव्हान्स लेवलच्या गोष्टी मी तुमच्यासोबत ॲनालिसिस व्हिडिओमध्ये शेअर करतोय, तर प्राइस ॲक्शनमध्ये काहीतरी सांगितलंच असेल ना की ज्यावरून मार्केटमध्ये आपल्याला व्यवस्थित अभ्यास करता आला पाहिजे, मार्केटची चांगली ओळख झाली पाहिजे.
ओके. तर मी त्याला हेच सांगितलं की बाबा उद्दिष्ट असं आहे की लोकांना शिकणं गरजेचं आहे. ते त्याच्यानंतर काम करतील, नाही करतील, प्रॅक्टिस करतील, नाही करतील, तो त्यांचा विषय आहे. परंतु आपल्याला जे नॉलेज आहे ते कसं त्यांच्यापर्यंत पोहोचवता येईल याचा मी विचार करतो. ओके. मग आता तुम्ही हेही म्हणू शकता की मग सर तुम्ही कोर्स आहेच तो प्रायझेशनचा, तो मग त्याला चार्जेस का ठेवलेले आहेत? परंतु तो कोर्स तुम्ही कुठे रन करताय? एका प्लॅटफॉर्म आहे, तो रन केला जातो प्लॅटफॉर्म. तुम्हाला तिथे व्हिडिओज बघायचे ते आणि ते व्हिडिओ काय असे तुमच्या मोबाईलमध्ये नाही आहेत. ते एका प्लॅटफॉर्मवरती असतात आणि त्या प्लॅटफॉर्मचे चार्जेस असतात. आणि एखाद्या व्यक्तीचा एक्सपिरियन्स तिथे लावलेला आहे. ते पूर्ण कोर्स बनवताना रात्रीचा दिवस केलेला आहे. कशा पद्धतीने लोकांना व्यवस्थित समजू शकेल अशा पद्धतीचा विचार केलेला आहे. आणि एनर्जीचं एक असतंच ना. आणि एक व्यक्ती इतका वर्षाचा एक्सपिरियन्स घेऊन येतो, तर त्याचा एक्सपिरियन्सची काहीतरी व्हॅल्यू असायला पाहिजे. आणि मुळामध्ये तुम्हाला माहिती की त्या कोर्सची व्हॅलिडिटी 1 वर्ष आहे. आणि तुम्हाला खरोखर शिकायचं आहे तर तुम्ही रिपीट बघणार आहात. आणि तो जर तुम्हाला असाच मिळाला तर तुम्ही म्हणसाल की जाऊ द्या निवांत बघता येईल, कधी बघता येईल, इकडे बघता येईल, हे काम करू, ते काम करू, ते काम करू पहिलं, असं होतं. त्यामुळं प्रत्येक गोष्टीला व्हॅल्यू जर असेल ना, तर त्या त्या गोष्टीची किंमत आपल्याला समजते. ओके. तर आवर्जून ह्याचा विचार करा. कारण की काही लोकांचं डोकं हे विचित्र पद्धतीने चालतं. जाऊया बँक निफ्टीकडे. बँक निफ्टी काय सुधारायचं नाव घेत नाही. बँक निफ्टीने बेरिश फ्लॅग अँड पोल केला होता, परंतु डाऊन साईड नंतर बँक निफ्टी रिकव्हरी दाखवली. हां, भले इकडे आपल्याला छोटासा मोमेंटम दाखवलं, जर एक ट्रेंड लाईन बघितलं तर दाखवली, मोमेंटम पण आला. परंतु जी प्राइस ॲक्शन निफ्टीमध्ये होती किंवा सेन्सेक्समध्ये होते ना, तशी प्राइस ॲक्शन बँक निफ्टीमध्ये बघायला मिळत नाही. काहीसा आउटडेटेड इंडेक्स आता व्हायला लागला आहे हा. एकेकाळी सगळ्यांचा म्हणतात ना, सगळ्यांचा लाडका इंडेक्स म्हणू शकतो आपण त्याला. ओके. आता याच्या जर 1 तासाच्या टाईम फ्रेमवरती जर गेलो आपण, तर हा थोडा वेगळ्याच याच्यावरती आहे. बघा, एक लेवल ब्रेक करून खाली आलेला आहे. मोमेंटम पण खूप कंटिन्युएशनमध्ये गेलेला आहे. तर याची प्रायझेक्शन थोडीशी कन्फ्युजन करणार आहे. आणि याची जी नेक्स्ट एक्सपायरी असणार आहे ना, ती याची पण एक्सपायरी असते. मंथली एक्सपायरीमध्ये असतो, त्यामुळे याची पण एक्सपायरी असणार. त्यामुळे थोडंसं इकडे व्हॉल्यूम म्हणण्यापेक्षा इकडे व्हॉलेटाईल थोडंसं आपल्याला बघायला मिळू शकतो बँक निफ्टी. रेंज मोठी बनतीये नो ट्रेडिंग झोनची. एक असतं ना की चार्ट बघितल्या थोडं समाधान वाटतं, काय वाटतं, हे बँक निफ्टीचं चार्ट बघून वाटतच नाही तसं. कॉन्फिडन्स लेवल कमी होतो बँक निफ्टीचं चार्ट बघितलं की. तिकडे अशा पद्धतीने इकडे आपल्याला थोडंसं राऊंड लेवलचा विचार करावा लागणार आहे. ओके. समजून घ्या प्राइस ॲक्शन. एक निगेटिव्ह मोमेंटम, ही बुलिश मोमेंटम आली, खाली आला, परत आला. आता इकडे एक कप हँडल तयार झालेला आहे. ओके. पण तो बुलिश साईडला जाताना रिस्क फॅक्टर थोडा हाय आहे. आता निफ्टी आणि सेन्सेक्समध्ये काहीशी प्राइस ॲक्शन आहे. सेन्सेक्सची बघूच आपण प्राइस ॲक्शन ती काहीशी बुलिश बघायला मिळते. त्यामुळे ही जी पॉझिटिव्ह प्राइस ॲक्शनमधली हिचं जर लेवल ब्रेक करून मार्केट जर वरती जायला लागलं, तर काहीसा बुलिश मोमेंटम पण बघायला मिळू शकतो. मग त्याच्यामध्ये काय लेवल आहे? 56,778, 56,920 आणि आणखी एक लेवल 57,020. ओके. या लेवलच्या नंतर ट्रेड मॅनेजमेंटकडे लक्ष देणं गरजेचं आहे. बिकॉज हा जो झोन आहे ना, हा रिस्क आणि सेलरचा झोन आहे. त्यामुळे तिथे थोडंसं लक्ष देणं गरजेचं आहे. इकडे जर बघितलं तर ही लेवल ब्रेक न करता परत खाली आणि परत काहीशी प्राइस ॲक्शन करून हा जर इकडनं जरी ट्रेंड लाईन ब्रेक केली तर इकडनं देखील काहीसं निगेटिव्ह मोमेंटम बघायला मिळू शकतो. ज्याला ॲडव्हान्स प्राइस ॲक्शन माहिती तो विचार करू शकतो, ज्याला एक्सपिरियन्स आहे तो विचार करू शकतो. ज्याच्याकडे एक्सपिरियन्स नाही आहे, लर्निंगमध्ये आहे, तर थोडंसं लेवलचा विचार करा. मग 56,376 हा जो काही नो ट्रेडिंग झोनचा सपोर्ट आहे, वरचे जर बघितलं तर 56,611 हा रेजिस्टन्स आहे. ही रेंज आपल्याला बघायला मिळते. या लेवलच्या खाली जर लेवल ब्रेक होते तर मग 56,229, 56,122 आणि 56,000 राऊंड लेवल आहे.
या लेवल आपल्याला बघायला मिळते. गॅप अप जर ओपन होत असेल तर कन्सोलिडेशन, कन्फ्युजन आणि गॅप डाऊन जर ओपन असेल तर थोडंसं पुल बॅक आपल्याला बघायला मिळू शकतो. ओके. आणि बँक निफ्टीमध्ये गॅप अप गॅप डाऊन तर ज्यावेळेस होतं ना त्यावेळेस थोडंसं थांबण्यातच सहभागी घ्या, थांबण्याचा. ओके. जाऊया सेन्सेक्समध्ये. सेन्सेक्स वरच्या साईडच्या लेवलसुद्धा मी हे रिमूव्ह करून टाकलं होतं, कारण की जाण्याची पॉसिबिलिटी ज्यावेळेस ओपनिंग झालं तिथंच कळलं की खूप कमी आहे. आता याच्यावरती तुम्हाला भरपूर लेवल बघायला मिळतील वेगवेगळ्या कलरच्या, कारण की जे लोक फॉलो करत आहे आधीपासून टेलिग्रामला आहेत. ओके. त्याच्यामध्ये पोझिशन होती विकली एक्सपायरीची, त्याचा काय झालं आता ते ट्रेड संपला. तो सगळ्या लेवल रिमूव्ह करूया, सगळ्या रिमूव्ह करूया डायरेक्टली. सपोर्ट 76,800, सॉरी 76,180, रेजिस्टन्स 76,433. रेंज मोठी आहे का? तर रेंज मोठी आहे. रेंज मोठी का आहे? इकडे मार्केटने मल्टिपल टाईम 1, 2, 3, 4 मल्टिपल टाईम सपोर्ट रेजिस्टन्स घेतला आहे. तर ही रेंज आता कन्फ्युजन करणार झाली. आपल्याला पटकन प्राइस ॲक्शनमध्ये ही रेंज समजणार नाही, प्राइस ॲक्शनमध्ये पकडता येणार नाही. त्यामुळे रेंज थोडीशी मोठी आहे. प्राइस ॲक्शन जर बघाल तर निफ्टीप्रमाणेच ट्रेंड लाईन आहे. ही देखील प्राइस ॲक्शन आहे, ती 4 ते 5 महिन्याचा सपोर्ट आहे. मग इकडनं जी पॉसिबिलिटी बनते किंवा जी प्राइस ॲक्शन बनते ती थोडीशी काहीशी जर लेवल बुलिश होत असेल तर बुलिश मोमेंटम बघायला मिळू शकतो. मग त्याच्या लेवल काय बनतं ते थोडं समजून घ्या. फर्स्ट रेजिस्टन्स, सेकंड रेजिस्टन्स आणि या लेवलवरती थर्ड रेजिस्टन्स आहे. सेकंड रेजिस्टन्स नंतर इकडे खिचडीच जरा पकलेली आहे ते. ओके. ही लेवल ब्रेक होत असेल तर पहिले जो रेजिस्टन्स आहे तो आहे 76,580. सेकंड रेजिस्टन्स आहे 76,700च्या ऑलमोस्ट राऊंड लेवलवरती. या लेवलच्या नंतर मग थोडंसं कन्सोलिडेशन आहे आणि या लेवलची येण्याची पॉसिबिलिटी कमी होते. मग इकडनं जर मोमेंटम येत असेल तर इकडे आपल्याला ट्रेड मॅनेजमेंट या गोष्टी करता आल्या पाहिजे, ह्या गोष्टी माहिती पाहिजे. खूप लोकांना खूपच कमी नॉलेज आहे यामध्ये. ओके. डाऊन साईडचा जर विचार केला तर 1 तासाच्या टाईम फ्रेमवरती जाऊया, कारण की इकडे मार्केटमध्ये लेवल कमी आहेत. गॅप कुठे आहे? इथे आहे. त्यामध्ये काय काय लेवल बनतात आहे का? तर बनलेलं दिसतं ते. ही एक लेवल बनलेली दिसते. त्याच्यानंतर जर बघितलं तर ही एक लेवल बनलेली दिसते. असं चार्ट थोडंसं मागे घेऊन लगेच लेवल समजलं पाहिजे, असं प्राइस ॲक्शन पाहिजे. विचार करा, गेले 4 ते 5 वर्ष डेली ॲनालिसिस व्हिडिओ आपण करतो. किती वेळा चार्ट ट्रेडिंग झाला असेल, त्याच्या आधी 10 ते 11 वर्ष प्रॅक्टिस केलेली आहे. मग किती चार्ट बघितले असेल ह्याचा तुम्हीच विचार करा. ओके. डाऊन साईडला सपोर्ट ब्रेक होसपर्यंत सेलिंग येण्याची पॉसिबिलिटी खूप कमी आहे. ओके. नो ट्रेडिंग झोन जर बघितलं तर सपोर्टचा 76,181 आणि 76,433 ही काही रेंज बनताना दिसते. ही लेवल ब्रेक होते तर मग हा खूप जो की भारी सपोर्ट आहे तो सपोर्ट ब्रेक होताना दिसतोय आणि हा गॅप आहे इकडे आत्ताच आपण बघितलेला आहे. फर्स्ट लेवल आहे 76,000 राऊंड लेवलची, सेकंड लेवल 75,800 आणि थर्ड लेवल 75,600. ओके. या काही लेवल बघायला मिळतात. ते गॅप अप जर ओपन होत असेल तर कन्सोलिडेशन, कन्फ्युजन. गॅप डाऊन जर ओपन होत असेल तर काहीसा पुलबॅक आणि या पुलबॅकवरती मार्केट सस्टेन करते का नाही करते हेच थोडं बघणं गरजेचं आहे. पुलबॅक घेऊन मार्केट हा जर स्विंग ब्रेक करत असेल तर मार्केटमध्ये ही जी मोमेंटम आहे ना, ही जी रॅली आहे ना, ही पूर्ण दिवस आपल्याला बुलिश राहताना दिसू शकते. कारण की मग इकडे काय होतं, खालनं येऊन जर मार्केट वरती जाते तर हा एक ब्रेकडाऊन फेलियर सिनर होतो आणि ज्यावेळेस इकडे ब्रेकडाऊन फेलियर सिनर होतो त्यावेळेस लिक्विडिटी ग्रॅब करून मार्केटमध्ये मोमेंटम हा फास्ट असतो आणि थोडासा मोठा असतो. आता उद्या काय आहे? शुक्रवार आहे. त्यामुळे उद्या कुठली इंडेक्सची एक्सपायरी नाही. ओके. त्यामुळे थोडंसं प्राइस ॲक्शन काय बनते, काय नाही हे थोडं समजून घेणं गरजेचं आहे. मला माहीत आहे व्हिडिओ हा मोठा झालेला आहे. इथपर्यंत कोणी व्हिडिओ बघितला आहे आवर्जून मला कमेंट करा आणि फ्रायडे मास्टर क्लास इथपर्यंत व्हिडिओ बघितला असेल तर. ओके. त्यामुळे जो पण फ्रायडे मास्टर क्लास हे कमेंट करेन मला समजून जाईल की याने शेवटपर्यंत व्हिडिओ बघितला आहे. कृपा करून चिटिंग करू नका की डायरेक्ट येऊन शेवटला बघा, कारण की मग त्याच्यात लॉजिकच नाही ना. मला काय तुम्ही शेवटला आले, पुढे आले, कुठे आले की नाही, पण तुम्ही व्हिडिओ बघितलाच नसेल तर हे काय शिकण्यासाठी व्हिडिओ आहे. तुम्ही कमेंट करून मी त्याला उत्तर देण्यासाठी नाही.
ओके. आवर्जून ज्यांना शिकण्याची इच्छा आहे त्यांच्यापर्यंत नक्की व्हिडिओ शेअर करा आणि लर्निंग अभ्यास हे करत राहावा. आणि ज्यांना हे करण्याचा कंटाळा आहे ना, खूप सारे दुसऱ्या काही गोष्टी आहेत करण्यासारख्या, तिकडे करा, त्या करा. ओके. आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.